निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो, रोगराईला हाकलून देऊया। सर्वांना नमस्कार। डॉक्टर राम जावळे या चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे। मित्रहो, रात्रीचं जेवण हे अतिशय महत्त्वाचं असतं। या जेवणामध्ये काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, याचं महत्त्व काय आहे हे आज आपण पाहूया। रात्री कसं असतं की जेवण केल्यानंतर आपण आराम करतो आणि आराम केल्यामुळं काय होतं की काही कॅलरीज खर्च होत नाही, म्हणजे खाल्लेला आहार हा जास्त वापरला जात नाही, म्हणजे त्याच्यातल्या कॅलरीज आणि ऊर्जा शिल्लक राहत असते आणि ती जर जास्त स्वरूपात शिल्लक राहिली तर त्याचं रूपांतर चरबीमध्ये होत असतं, म्हणजे लठ्ठपणा वाढायला ते कारणीभूत ठरतं। तसंच रक्तातलं जे कोलेस्ट्रॉल असतं, ट्रायग्लिसराइड्स असतं, हे जे वाईट घटक असतात किंवा वाईट चरबी असते रक्तात फिरणारी, ती पण वाढते। म्हणजे हे होऊ नये म्हणून एकतर काय केलं पाहिजे, पहिल्या सुरुवातीलाच की रात्री थोडं कमी जेवण केलं पाहिजे आणि थोडंसं लवकर जेवण केलं पाहिजे, म्हणजे 7:30-8च्या आसपास जरी जेवण केलं, त्यानंतर जर तुम्ही 1 तास 2 तास जरी जागे राहिलात तर काहीतरी त्याच्यातली कॅलरीज वापरल्या जातील चांगल्या प्रकारे, कारण झोपेमध्ये खूप कमी कॅलरीज वापरल्या जातात। तसंच दुसरं काय केलं पाहिजे की रात्रीच्या जेवणामध्ये 1-2 पथ्य पाळली पाहिजे किंवा 2 प्रिन्सिपल्स आहेत पाळायचे। ते म्हणजे कोणते? एक तर असा आहार घ्या की ज्याचे पचायला एकदम हलकं असेल, पचायला ते जड असणार नाही, आतड्यावर किंवा पचन संस्थेवर त्याचा लोड येणार नाही, अशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे एक। आणि दुसरं म्हणजे काय की साखर कंट्रोल व्हायला त्यानं मदत झाली पाहिजे, म्हणजे त्यांना अचानक साखर नाही वाढली पाहिजे आणि ती वाढलेली साखर रात्रभर टिकून नाही राहिली पाहिजे। म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे की कार्बोहायड्रेट्स कमी असलेला, म्हणजे गोड पदार्थ किंवा ज्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थ असतात, असा आहार कमी घेतला पाहिजे। आणि जास्त आहार कोणता घेतला पाहिजे ते आपण पाहूया। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे पचायला हलकं, याच्यामध्ये वरण आहे, भात आहे, त्याच्यावर थोडासा एखादा चमचा तूप आहे। याच्यासोबत काय केलं पाहिजे, वरण भात हा काही पूर्ण आहार नाही, मग याच्यासोबत काय केलं पाहिजे की फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं थोड्या थोड्या प्रमाणामध्ये, हे सलाड्स म्हणून तरी पण घेतलं पाहिजे। तसंच काय केलं पाहिजे की जर नॉनव्हेज व्यक्ती असेल तर त्यानं मासे खायला चालतं थोडेसे, परंतु त्यासाठी जे फॅटी फिश असतात, म्हणजे चरबीयुक्त जे फिश असतात ते पचायला सोपे असतात, कारण माशामध्ये फॅटी ॲसिड चांगल्या प्रकारे असतात, व्हिटॅमिन डी चांगल्या प्रकारे असतं, खनिजं पण चांगलं असतात, मिनरल्स आणि ट्रेस एलिमेंट्स पण त्याच्यामध्ये चांगले असतात आणि हे प्रोटीनचा पण एक चांगला स्रोत आहे, म्हणून मासे थोडेसे खायला चालतं। तसंच काय की नट्स जे असतात, द्विदल जे घटक असतात, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, बदाम आहे, अक्रोड आहे, यानं काय होतं की याच्यामधून मेलॅटोनिन आपल्या शरीरामध्ये स्त्राव व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते आणि हे झोपीला मदत करत असतं। म्हणजे काय होईल, याच्यानंतर तुम्हाला चांगली गाढ झोप येऊ शकते। हे घेतलं आणि त्याच्यानंतर एक कोमट दूध 1 कपभर जर घेतलं तर त्यानं चांगली झोप यायला मदत होईल। मेंदूसाठी हे चांगलं आहे आणि हृदयासाठी सुद्धा हे चांगलं आहे। तसंच काय होईल की दुसरं जे हार्मोन असतं सिरोटोनिन, हे मेलॅटोनिन तर स्त्राव होईलच, पण सिरोटोनिन सुद्धा स्त्राव होईल आणि तुम्हाला चांगला आनंदी, उत्साही, प्रसन्न, समाधानी असं पण वाटायला त्यानं मदत होईल। तसंच काय केलं पाहिजे, थोडीशी फळं, ज्याच्यामध्ये केळी थोडीशी चांगली आहे आणि काही दुसरी फळं, हे थोड्याशा प्रमाणामध्ये फळं घेतली तरी चालतं। दुधामध्ये काय असतं की ट्रिप्टोफॅन असतं, हे ट्रिप्टोफॅन पण झोप यायला आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करतं, फक्त त्या दुधामध्ये साखर नाही टाकली पाहिजे, कारण साखर टाकली तर काय होईल, त्याच्या पुन्हा ॲडिशनल कॅलरीज जातील, ऊर्जा जाईल आणि ही उरलेली ऊर्जा आपण जे म्हणतो नेहमी, ते पुन्हा चरबीमध्ये जमा होईल आणि वजन वाढायला ते कारणीभूत ठरेल। तसंच काय केलं पाहिजे, आणखी मुगाची खिचडी, खिचडी ही सर्वांची आवडती असते, त्याच्यामध्ये मुगाची किंवा कोणत्याही डाळी वापरून त्याच्यामध्ये आणि इतर पदार्थ, म्हणजे तांदूळ कमी, परंतु बाकीचं जे मटेरियल टाकायचं असतं ते जर जास्त प्रमाणात टाकलं, थोडंसं पालेभाज्या, काही दुसऱ्या भाज्या, फळभाज्या यांचे तुकडे करून जर त्याच्यामध्ये टाकले, अशा प्रकारची वाटाणे वगैरे सगळं टाकून अशा प्रकारची जी खिचडी असते ही पण आरोग्यासाठी चांगली असते। तसंच भाकरी ही संध्याकाळी खायला चांगली आहे चपातीपेक्षा,
कारण चपातीमध्ये आपण काय म्हणतो की ते पचायला एवढी सोपी नसते आणि त्याच्यामध्ये जे कॅलरीज असतात त्या पण जास्त असतात आणि ते चिटकत असते आतड्यांना, त्यामुळे तिचं पोट साफ व्हायला पण ती मदत करत नाही. म्हणून भाकरी थोडीशी घेतली पाहिजे. पचनशक्तीला आपण रात्रीच्या वेळेला आराम दिला पाहिजे. तुम्ही जसं शरीराला सगळे आराम देता, शरीराला आराम मिळाला पाहिजे, म्हणजे दुसऱ्या दिवशी शरीर काय होतं, ताजं तवानं होऊन नवीन काम करायला एकदम फ्रेश तयार होतं. अशा प्रकारेच आपल्या पचन संस्थेला सुद्धा थोडासा आराम दिला पाहिजे, म्हणजे तिला अतिशय लोड करून नाही ठेवलं पाहिजे. जर जड अन्न तुम्ही आणि अतिशय जास्त प्रमाणात खाल्लं तर ते पचन संस्थेला ओव्हरलोड होईल आणि ते ओव्हरलोड झालं की पचन संस्था म्हणजे गुदमरल्यासारखी, जसा माणूस गुदमरतो तशा प्रकारे तिला लोड होईल आणि तो त्रास इनडायरेक्ट तुम्हाला जाणवत असतो. तुम्ही बेचैन असता, म्हणजे तुम्ही शांत मग झोपू शकत नाही. म्हणून काय केलं पाहिजे की पचन संस्थेला पण हलका आहार अशा प्रकारचा दिला पाहिजे, जे पचायला सोपा आहे आणि ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी आहे, असा आहार दिला पाहिजे. आता आपण काय घेऊ नये, संध्याकाळच्या वेळेला काय घेऊ नये याच्याबद्दल आपण आता बोलूया. त्याच्यामध्ये याचे जे दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम लक्षात घेतले पाहिजेत, म्हणजे आपल्याला कळेल की हे काय घेऊ नये. आता मटण, चिकन आहे, हे जर संध्याकाळच्या वेळेला जास्त अतिशय जास्त जेवण केलं तर हे लवकर पचणार नाही. तुम्ही रात्रभर बेचैन राहा, या अंगावर त्या अंगावर सरळ कुठल्या पोझिशनमध्ये झोपा, तुम्हाला आरामशीर एकदम झोप वाटणार नाही. म्हणून हे काय केलं पाहिजे, रात्रीच्या वेळेला नाही घेतलं पाहिजे. तसंच आणखी जे पचायला जड जे आपण म्हणतो प्रोटीन्स असतात, पण मोड आलेले जे अन्नपदार्थ असतात, कडधान्य जे असतात, हे संध्याकाळच्या वेळेला जास्त नाही घेतली पाहिजे आणि हे पण पचायला थोडेसे जड असतात. तसंच दही आहे किंवा पनीर आहे किंवा मिल्कशेक आहेत, हे पण संध्याकाळच्या वेळेला नाही घेतले पाहिजे. तसंच अतिशय गोड पदार्थ किंवा अतिशय खारट पदार्थ किंवा तळलेले पदार्थ हे पण संध्याकाळच्या वेळेला जास्त प्रमाणात नाही घेतली पाहिजे. तसंच फळं, आपण काय म्हटलं वरच्या ह्याच्यामध्ये की थोड्याफार प्रमाणामध्ये केळीसारखी काही थोडी फळं चालतात जी पचायला हलकी असतात. इतर आंबट फळं संध्याकाळच्या वेळेला नको. संध्याकाळच्या वेळेला आंबट फळं, कारण आपण ताक दही सुद्धा संध्याकाळी घ्या म्हणून सांगत नाही, म्हणून आंबट फळं पण संध्याकाळी घेऊ नये. तसंच कच्च्या हिरवे पालेभाज्या ज्या असतात ह्या सकाळच्या दुपारच्या वेळेला अतिशय चांगल्या असतात संध्याकाळपेक्षा, म्हणून त्याही सकाळी किंवा दुपारी घेतल्या पाहिजेत. तसंच फास्ट फूड जे असतात किंवा ज्याला आपण जंक फूड्स म्हणतो किंवा जेव्हा बेकरी प्रॉडक्ट्स म्हणतो की डब्बा बंद, पाकिट बंद, साठवलेले, तळलेले हे जे पदार्थ असतात हे संध्याकाळी अजिबात नाही घेतली पाहिजे. दिवसभर सुद्धा घेण्याकरता ते चांगले नसतात, पण तुम्हाला थोडीफार काही टेस्ट पाहिजे असेल तर हे सकाळी किंवा दुपारी पाहावी, संध्याकाळच्या वेळेला ते घेऊ नये. तसंच आईस्क्रीम असेल किंवा काही डेझर्ट्स असतील, जेवण केल्यानंतर स्वीट घ्यायची सोय असते आणि आजकाल कसं आहे की जिथं जिथं डिनर असतात, जिथं जिथं ग्रुपला असं बोलावलेलं असतं, निमंत्रण दिलेलं असतं, त्या ठिकाणी जेवण केल्यावर आईस्क्रीम खास असतं आणि ठेवलेलं असतं. मग कसं आहे, तुम्ही घेता, मान ठेवता कोणाचा, तर तो एकदम थोडंसं घ्या, जास्त प्रमाण घेऊ नका, कारण ते संध्याकाळच्या वेळेला चांगलं नाही. त्याच्यामुळं काय होईल, साखर रक्तातली वाढेल. तसंच जे तिखट आणि मसाल्याचं असतं हे जास्त प्रमाणामध्ये नाही घेतलं पाहिजे. जसं ग्रेव्ही असते किंवा रस्सा असतो, तर्री असते, हे पदार्थ जास्त प्रमाणामध्ये नाही घेतले पाहिजेत, कारण हे जर घेतलं पित्ताचा एकदम उठाव होतो आणि ज्याला म्हणतो आपण GORD, म्हणजे काय, गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसऑर्डर, म्हणजे वर कसला तरी आंबट पाणी यायला लागतं, तोंडामध्ये काहीतरी गुळण्या यायला लागतात, ढेकरे यायला लागतात. अशा प्रकारचं हे काय होतं, अन्नाच्या पिशवीमधून हे अन्न वर उसळ्या मारल्यासारखं होतं, पित्त उसळ्या मारतं आणि त्या अन्नाच्या नळीमधून घशामध्ये येण्यापर्यंत त्याची तयारी असते. हा जो त्रास असतो हा पूर्ण अन्नाच्या नळीला खराब करत असतो, कारण हे अन्नाच्या पिशवीतलं जे ऍसिड असतं हे ऍसिड जेव्हा अन्न नलिकेमध्ये लागतं त्यावेळेला त्या अन्न नलिकेला आतल्या बाजूला इजा होत असतात, त्या अन्न नलिकेच्या आतल्या ज्या साईडच्या पेशी आहेत त्या खराब होत असतात. म्हणून या स्टेजमध्ये जाऊ नये असं वाटत असेल तर थोडं कमी जेवलं पाहिजे आणि अतिशय तिखट, अतिशय मसाल्याचं जे पित्त वाढवणारे घटक आहेत ते नाही घेतले पाहिजे. तसंच पाणीदार फळं जे असतात, आपण दिवसा घ्यायला सांगतो सकाळी दुपारी, टरबूज असतं, खरबूज असतं, अशा प्रकारची फळं ही संध्याकाळी जास्त नाही घेतली पाहिजे, किंवा संध्याकाळी पाणी सुद्धा जेवल्यानंतर जास्त नाही पिलं पाहिजे. कारण काय की त्यानं लघवीला तुम्हाला वारंवार उठावं लागेल
आणि त्यामुळे काय होईल, मग झोप डिस्टर्ब होईल. आपल्याला काय पाहिलं पाहिजे की चांगल्या प्रकारची गाढ झोप आली पाहिजे, तरच तुमचं आरोग्य, तुमची प्रकृती चांगल्या प्रकारे राहते, डोकं पण शांत राहतं, तुमचा मेंदू चांगला चालू शकतो. म्हणून ही पाणीदार फळं पण संध्याकाळच्या वेळेला जास्त नाही घेतली पाहिजेत. तसंच तंबाखू, सिगारेट, दारू, आता तुम्ही म्हणाल पार्ट्या तर संध्याकाळी असतात, लोक संध्याकाळी दारू पितात. म्हणून मगाशी एक सांगितलं होतं की लवकर 7 वाजता 7:30 वाजता अशा स्वरूपामध्ये जर केलं आणि त्यानंतर जर तुम्ही 2-3 तास जागे राहिलात तर त्याचा बराच दुष्परिणाम निघून जातो, कारण तुम्ही जागे असतात तोपर्यंत त्याच्या कॅलरीज वापरले जातात. आणि तंबाखू, सिगारेट जे आहे हे उत्तेजक आहेत, हे मेंदूला उत्तेजना देतात, स्टिम्युलेट करतात. त्याच्यातलं जे निकोटीन असतं ते हार्टचा पण रेट वाढवतं, नाडीचा रेट वाढवतं, त्याचा वेग वाढवतं, गती वाढवतं, मेंदूला पण तरतरीतपणा आणतं. मग तरतरीतपणा आल्यानंतर मग झोप कशी चांगली येईल. म्हणून संध्याकाळी जेवण केल्यानंतर तंबाखू, सिगारेट किंवा गुटखा अशा प्रकारचं काहीही घेऊ नये. तसंच काही घरांनी एक पद्धत असते की जेवल्यानंतर चहा किंवा कॉफी पितात, हे पण नाही घेतलं पाहिजे, कारण यानं पण पुन्हा तीच पद्धत होते. याच्यातलं जे कॅफिन असतं हे कॅफिन पुन्हा स्टिम्युलेट करतं, उत्तेजना देतं, त्यामुळं पण झोप येणार नाही. आणि संध्याकाळी 7-8 पर्यंत जर जेवण केलं तर हे सगळ्यात चांगलं. थोडंसं कमी जेवलं पाहिजे आणि जेवल्याबरोबर लगेचच नाही झोपलं पाहिजे. थोडीशी शतपावली करा किंवा गप्पा मारत बसा, काहीतरी चांगल्या प्रकारचं काही वाचत बसा किंवा अशा प्रकारे तुमचा वेळ घालवा. टीव्ही किंवा मोबाईल पाहत बसू नका. आणि झोपण्यापूर्वी ब्रश लावून किंवा मुखशुद्धी जे म्हणतो आपण ते काहीतरी खाऊन आणि त्याच्यावरून चूळ भरून गुळण्या करून पाणी पिऊन, म्हणजे काय होईल की तोंडामध्ये काही कण दाताच्या फटीमध्ये अडकून राहू नयेत, की जे कुजल्यानंतर पुन्हा दात सडणं, दात किडणं, हिरड्यांचा त्रास, दातांचा त्रास, हे सगळे तुमच्या पाठीमागे लागणार नाही. म्हणून संध्याकाळच्या जेवणामध्ये ही सर्व काळजी घेतली पाहिजे. अशा प्रकारचं जर नियम पाळले तर चांगल्या प्रकारे आरोग्य राहायला मदत होईल. म्हणून हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, कारण सबस्क्राईब करायला काही पैसे पडत नाही, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्याने सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.